वेळापत्रकापासून आपण सुरुवात करू. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या वर्षांमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आपण पुढच्या वर्षाचं स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करत आहोत सातत्यानं. परंतु पूर्वी तुम्हा लोकांची अशी अडचण होती की एखादी जाहिरात का निघाली नाही, पदं एवढी का कमी आहेत, एखादी परीक्षा लांबली असेल तर ते का होतं, ह्याच्याबद्दल काहीच ऑफिशियली तुम्हाला कम्युनिकेट केलं जात नव्हतं. म्हणून 2-3 वर्षापूर्वी आपण अशी सुरुवात केली की वेळापत्रक केवळ जाहीर करायचं नाही, संपूर्ण वर्षाचं ज्याला आपण एक्झाम कॅलेंडर म्हणतो, तर त्याचबरोबर त्याची अद्ययावत स्थिती दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत ती प्रसिद्ध केली जाते. जाहिराती किंवा नोटिफिकेशन वेळेत का काढल्या जात नाही त्याच्याबद्दल सुद्धा आयोगाबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वेळापत्रक आणि प्रत्यक्ष जाहिरात हे सुद्धा कशावर तरी अवलंबून असतं. वर्षाचं कॅलेंडर जाहीर करण्यापूर्वी अगोदर UPSCचं कॅलेंडर कधी जाहीर होतं याची आम्ही वाट पाहतो, कारण UPSCच्या तारखा सोडाव्या लागतात. राज्यातल्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये, ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वेसारखी मोठी यंत्रणा यांची वेळापत्रकं आहेत ती जाहीर केल्यानंतरच त्या तारखा वगळून आणि इतर अनेक घटकांचा विचार करून वेळापत्रक जाहीर करावं लागतं. उदाहरणार्थ 10वी-12वीच्या परीक्षा असता कामा नयेत, सण असता कामा नयेत, दिवाळीसारखे. शक्यतो रविवार शनिवारीच असला पाहिजे, कारण आयोगाचं कार्यालय पूर्ण राज्यात एक आहे, 150 लोक तिथं कामाला आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये जी जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा आहे त्यांच्या सहाय्याने या परीक्षा वर्षभर पार पाडल्या जातात. ह्या सर्व मर्यादेत आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळं वेळापत्रक नोव्हेंबर-डिसेंबरच्या अगोदर आपल्याला प्रसिद्ध करता येत नाही. आता जाहिरात प्रसिद्ध आणि प्रत्यक्ष पदांची ॲडव्हर्टाइजमेंट हे मालकावर म्हणजे एम्प्लॉयवर अवलंबून असतं, म्हणजे शासनावर अवलंबून असतं. जुलै महिन्यापासून आम्ही शासनाच्या सर्व डिपार्टमेंटला आठवण करत असतो लेखी तोंडी की तुमची मागणी पाठवा. आणि जुलै ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर 60-70% डिपार्टमेंटचे रिक्वायरमेंट येतात, मागणी येते. मागणीसुद्धा केवळ 20 पदं तहसीलदारची असं चालत नाही. त्यातली प्रत्येक आडवं रिझर्वेशन, उभं रिझर्वेशन, प्रवर्गनिहाय किती पदं आहेत याचा तपशील आवश्यक असतो. तरीसुद्धा आता गेल्या अनेक वर्षांमध्ये अनुभव लक्षात घेऊन आम्ही आता सर्व डिपार्टमेंटची मागणी येण्यासाठी थांबत नाही. नोव्हेंबरमध्ये उशिरात उशिरा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर करतो आणि नंतर ज्यांच्या मागण्या येतील ते मुख्य परीक्षेच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या वेळी आपण ते ॲडजस्ट करतो किंवा ती पदं ॲड करतो. मध्यंतरी आपल्यामार्फत एक अशी मागणी यायची की तामिळनाडू पॅटर्न राबवावा. तामिळनाडू PSCनं अशी थोडीशी आम्ही माहिती घेतली. त्यांनी असा प्रयत्न केला होता की वेळापत्रक परीक्षेचं जाहीर करतानाच मुलाखतीच्या तारखा, अपॉइंटमेंटच्या तारखा, ट्रेनिंगच्या तारखा हे सुद्धा जाहीर केलं जायचं. पण ते पूर्णपणे इम्प्रॅक्टिकल आहे, त्यांनी ते सोडून दिलं. आणि कोणतीही बाब केवळ प्रसिद्धीसाठी किंवा आरंभशूरतेनं सुरू करणं आणि नंतर त्याचं आपण ज्याला ग्राम्य भाषेत म्हणतो वांगं होणं, अशा गोष्टीला माझा खूप सक्त विरोध असतो. जे काय करायचं आहे ते राबवायचं आहे आपल्याला, या पद्धतीनं व्यवस्थित प्लॅनिंग करूनच केलं पाहिजे, अन्यथा त्याला बॅड नेम मिळतं. हा झाला वेळापत्रकाचा भाग. त्यानंतर परीक्षा केंद्र, फॉर्म भरण्याची सुलभता. मला वाटतं आपण गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहिला असेल. आमचा आयोगामध्ये सातत्यानं हा प्रयत्न आहे की उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयात येण्याची गरजच भासू नये, किंबहुना ते टाळलं पाहिजे, फुटफॉल कमी झाला पाहिजे. आमचे कर्मचारी आणि उमेदवार यांच्यामध्ये कुठेही संबंधच असता कामा नये. आपल्याला माहीत आहे की फॉर्म भरणं आपण ऑनलाईन केलेलं आहे, परीक्षा फी ऑनलाईन भरली जातात, त्याच्यात 4-5 तुम्हाला ऑप्शन आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत आयोगामध्ये तुम्हाला वैयक्तिक
संपर्क ठेवण्याची किंवा येण्याची गरज लागू नये हा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आपण यशस्वी झालो आहोत अशी माझी समजूत आहे. तुमच्या त्यातील तरीही काही सूचना असतील, अडचणी असतील तर तुम्ही यू आर फ्री, मी त्या आयोगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. केंद्र मिळणं त्याच्याबद्दल सुद्धा आयोगाच्या काही मर्यादा आहेत. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पॅरलल काम करत असतो, परंतु परीक्षांचे टप्पे विचारात घेतले तर त्याच्यात फार वेळेची बचत फारशी काही करता येत नाही. कारण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला किमान 20 दिवस फॉर्म जाहिरात दिल्यानंतर फॉर्म भरण्याला किमान एक कालावधी द्यावा लागतो. पैसे भरण्याला, फॉर्म भरण्याला किती अर्ज आलेले आहेत जिल्हानिहाय ते ठरल्याशिवाय बैठक व्यवस्था करता येत नाही. बैठक व्यवस्थेसाठी पुन्हा शासकीय आणि खाजगी कॉलेजेस, हायस्कूल, शाळा त्याही योग्य असल्या पाहिजेत. तिथं किमान लाईट आणि पंख्याची सोय असली पाहिजे. त्यांच्या परीक्षा असता कामा नयेत. आणि तुमची संख्या, जसं आता पुणे मगाशी आपण उल्लेख केला की पुणे हे आता या परीक्षांचं केंद्र बनलेलं आहे. सर्वजणांना पुण्यातूनच परीक्षा द्यायची असते आणि त्यामुळं मध्यंतरी अशी स्थिती आली होती की विशेषतः पूर्व परीक्षेची बैठकी व्यवस्था करायला पुणे शहर, पिंपरी चिंचवड संपल्यानंतर आपण चाकण, भोर, सासवड, खंडाळा इथपर्यंत जावं लागत होतं. त्यामुळे आपल्याला 40,000ची मर्यादा ती ठेवावी लागली. पण या लॉजिस्टिकचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला माहीत पडत नाहीत. तुमची नाराजी एवढीच येते की मला पुणे केंद्र मागून सुद्धा मला ते मिळालं नाही. नंतर पेपर सेटिंग आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आयोगाच्या कर्तव्याचा भाग आहेत. इंटरनल इश्यू आहे, पण तरीसुद्धा त्यातल्या काही सांगता येईल एवढ्याच मोजक्या बाबी मी तुम्हाला सांगतो आहे. पेपर तुमची संख्या समजल्यानंतर, सेंटर समजल्यानंतर, वर्ग खोल्यांची संख्या समजल्यानंतर, ज्या ठिकाणी कुठं प्रश्नपत्रिका देशात कुठंतरी छापल्या जातात तिथं हा संपूर्ण डिटेल कार्यक्रम द्यावा लागतो आणि तिथंच सर्व गोष्टी सील केल्या जातात. आयोगाच्या स्तरावरती त्याच्यात एकही गठ्ठा कोणताही खोलणं, त्याचं रिपॅकिंग करणं आणि पाठवणं असं केलं जात नाही, करता येत नाही, ते टाळलं जातं. त्यामुळं एकदा विद्यार्थी संख्या जिल्हानिहाय, केंद्रनिहाय समजली, सेंटरनिहाय, उपकेंद्रनिहाय विद्यार्थी संख्या समजली की सर्व गोष्टी सिक्रेट प्रेसमधूनच हाताळाव्या लागतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची सुरक्षित तपासणी. दळवी साहेबांना मी तुमच्या साक्षीने सांगू शकतो की बऱ्याचशा गोष्टी हा खूप दशकानुदशकं 20-20, 30-30, 40 वर्ष जुन्याच पद्धतीने केल्या जात होत्या. जसं बऱ्याचशा शासकीय कार्यालयामध्ये असंच काम चालतं की मागच्या पानावरून पुढे. पण जशा अडचणी येतात तसं त्याच्यात वेळीच सुधारणा करावी लागते. या गोष्टी तुम्हाला न सांगण्यासारख्या आहेत, पण मी एक ठामपणे तुम्हाला निश्चितपणे हे खात्री देऊ शकतो की प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, त्यांचं छपाई, त्यांची सुरक्षित पाठवणी, वाहतूक, परत पाठवणे आयोगाकडं हे फुल प्रूफ करण्यात आलेलं आहे. तपशील फारसा सांगता येत नाही, पण त्याची खात्री बाळगा. मध्यंतरी तुमच्या काही मागण्या होत्या की बार कोडिंग करावा वगैरे. हे अनेक वर्षापासून आपण बार कोडिंग केलेलं आहे. अनेक सिक्युरिटी फीचर्स उत्तरपत्रिकांमध्ये आणलेले आहेत. ती मला तुम्हाला सांगता येत नाही, पण कुणीही एकानंही जर तसा प्रयत्न केला, उमेदवार असो, बाह्य यंत्रणा कुठली असो किंवा आमच्या आयोगातल्याही कुणी तसा प्रयत्न केला तर तो एक्सपोज झाल्याशिवाय राहत नाही. व्यवस्थाच अशी केलेली आहे की तो उमेदवार यशस्वी होता कामा नये, होणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी हे का मी सांगतोय, तुम्ही एक स्टेक होल्डर तर आहात, पण बऱ्याचशा ठिकाणी अफवा पसरवल्या जातात. वाईट गोष्टींवर आपला साहजिकच खूप लवकर विश्वास बसतो, शंका येतात आणि तुम्हाला तर काळजीपोटी अशा शंका येणं साहजिक आहे. कुणीतरी असं सांगतं की प्रश्न फुटला, पत्रिका फुटली, माहीत पडली, अमुक क्लासेसमध्ये त्याची माहिती मिळाली. मला खूप सांगण्यासारखं आहे, पण वेळेचं बंधन आहे.
तुम्हाला एक बदल लक्षात आला असेल की पूर्वी आम्ही परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पहिली की पब्लिश करायचो, आदर्श उत्तर काय आहेत आयोगाच्या दृष्टीनं, ते दुसऱ्या दिवशी आम्ही वेबसाईटवरती टाकायचो. आता ते थोडंसं बदललं आहे. तुम्ही पाठवलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचं स्कॅनिंग पूर्ण झाल्याशिवाय आम्ही पहिली कीसुद्धा आता प्रसिद्ध करत नाही. हे कोणत्याही पद्धतीनं कुणीही काही गैरप्रकाराचा प्रयत्न केला तरी तो सुद्धा निरुपयोगी होईल, हा दृष्टिकोन आहे त्याच्या पाठीमागे. स्कॅनिंग हे संपूर्णपणे CCTVच्या निगराणीखाली केलं जातं. कोणत्याही केंद्रावरून उत्तरपत्रिका पाठवताना कुणालाही त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. त्या दिवशी त्या तासामध्ये अलॉटेड वेळेमध्येच त्या गोष्टी कराव्या लागतात. नंतर कुणालाही काही करता येत नाही. एखाद्यानं अगदी जशीच्या तशी, आता आपल्याला माहीत आहे की बनावट नोटासुद्धा जशाच्या तशा छापल्या जातात, उत्तरपत्रिकासुद्धा तशी छापली जाऊ शकते पण ती वरवरची असते. तसा कोणी प्रयत्न केला, त्याचे रिस्पॉन्सेस रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला, ते सुद्धा एक्सपोज होतं. त्याची जी शाई आहे ती सुद्धा बोलते. तुम्ही कधी त्याच्यावर मार्किंग केलेलं आहे, त्या वेळेतच मार्किंग केलेलं आहे का, तुमचा जो 1 तास परीक्षेचा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी केला असेल कुणी, ते सुद्धा ओळखण्याचे तंत्रज्ञान आहे. बऱ्याचशा सिक्युरिटी फीचर्स आपण त्याच्यात आणलेले आहेत. पण दुर्दैवानं काही वेळा शंका उत्पन्न केल्या जातात, अपप्रचार केला जातो. स्कॅनिंग झाल्यानंतर सुद्धा ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या 24% CCTVच्या निगराणीखाली केल्या जातात, ठेवल्या जातात, सील केल्या जातात. त्या उघडायचा कोणालाही अधिकार नसतो. उघडायच्या असतील तर त्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागते, कारण मीमांसा द्यावी लागते. थोडक्यात आयोगाच्या अंतर्गत कोणाही घटकाला किंवा कोणत्याही बाह्य घटकाला कुठंही हस्तक्षेप करताच येत नाही. अगदी 1, 2 नव्हे, 4 नव्हे, 10 लोक वेगवेगळ्या प्रकारचे एकत्रित आले तरीसुद्धा त्यांना हे करता येणार नाही, अशी व्यवस्था आपण केलेली आहे.